नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आपल्याला नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे आणि मित्रांनो याच ट्विस्टमुळे जे आहे ते मालिका आता खूप प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात यशस्वी होत आहे. तर मित्रांनो मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला दाखवण्यात येते की मात्र आता घरामध्ये सत्यनारायणची पूजा चाललेली असते आणि पूजा झाल्यानंतर इथे मधुचंद्राचा दिवस येतो आणि म्हणजेच मधुचंद्राची रात्र येते आणि त्याच वेळी मात्र सगळीकडे रूम मध्ये डेकोरेशन केलेले असतात. तर आता अगोदरच रम्या जी आहे ती मित्रांनो डेकोरेशन करून ठेवते. या ठिकाणी जे जीवा आणि नंदिनी त्यांच्या रूम मध्ये तिने सजवून ठेवलेलं असतं मित्रांनो. तर असं आपल्याला प्रोमो मध्ये पाहायला मिळतं आणि मित्रांनो जाणून बुजून ही सगळी काही तयारी केल्यानंतर रम्या मात्र इकडे जेव्हा आता म्हणजे रम्या मुद्दाम ही सगळी तयारी करून ठेवलेली असते. तर आता मित्रांनो जीवा घरी येतो आणि आता तो खूप दारू पिऊन येतो मित्रांनो आणि तो इतका दारू पिलेला असतो की त्याला नशेमध्ये समजतच नाही की काव्य आहे की नंदिनी आहे. मित्रांनो तो नंदिनीला जवळ घेतो आणि तिला जवळ घेण्याचा प्रयत्न करतो. त्याला असं वाटतं की ही काव्याच आहे. तर मित्रांनो येणारा भाग असा काहीसा आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि मित्रांनो काव्य जी आहे ती इकडे भरपूर रडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण काव्याला लग्न बिलकुल मान्य नसतो. अजूनही ती काही ना काहीतरी लग्न तोडण्यासाठी काहीतरी प्रयत्न करत असते. तर मित्रांनो इकडे जीवा खूप दारू प्यायलेला असतो आणि त्यामुळे आता नंदिनी त्याला कसं तरी त्यांच्या रूम मध्ये घेऊन जाते आणि मित्रांनो त्याला बेडवर नेऊन झोपवते. कारण की नंदिनीला कळतच नाही की काय करावं आणि काय नाही कारण की जीवा खूप फुल दारू पिलेला असतो आणि घरच्यांना कळू नये म्हणून ती लपूनच जे आहे ते आता त्याला घेऊन जाते बेडरूम मध्ये आणि त्याला तिथे नेऊन झोपवते. तर मित्रांनो आता बघूया पुढे काय होईल.